अजित पवारांच्या अपघाताला 5 दिवस उलटले. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष गोळा केले. फॉरेन्सिक पथकानं विमानाचे अवशेष जमा केले. सीआयडीचा तपास सुरू. अपघाताचं कारण काय? जानेवारी 2026 बारामतीत काळानं घाला घातला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. या विमान अपघाताची आता चौकशी सुरू आहे. बारामती विमानतळावर फॉरेन्सिक टीमनं अपघातग्रस्त विमानाचे अवशेष जमा केलेत. यातून चौकशीत काही ठोस मिळणार का हे पाहावं लागणार आहे. ब्लॅक बॉक्सही जमा करण्यात आलाय. त्यातूनही काही माहिती मिळणार का हेही पाहावं लागेल. बारामतीत अपघात झालेल्या या ठिकाणावर सध्या काय घडतंय? बघ्यांची गर्दी कमी का होत नाहीये? विमान अपघाताची चौकशी किंवा तपास कुठवर आलाय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. ही दृश्य आहेत बारामती विमानतळावरची, ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष गोळा करण्याचं काम सुरू आहे. हा अपघात इतका भयावह होता की विमानाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्यानं विमानाचे अवशेष जमा केले जात आहेत. अपघातग्रस्त विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यानं इथं सगळी राख पाहायला मिळतेय. भीषण अशा या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह इतर 4 जण असे एकूण 5 जण या अपघातात मृत्युमुखी पडले. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय, अशी माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली आहे. विमान अपघाताची चौकशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली यंत्रणेकडून सुरू आहे. विमान अपघात होऊन आता 5 दिवस होत आलेत, पण अजूनही अपघाताचं ठोस कारण समोर आलेलं नाहीये. आता अपघातग्रस्त विमानाचे अवशेष गोळा करण्याचं काम सुरू आहे. हे सगळे अवशेष गोळा करून कंटेनरच्या सहाय्यानं इथून नेले जात आहेत. यात विमानाचा केवळ मागचा काही भाग जळण्यापासून वाचल्याचं यातून समोर येत आहे. यावरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येऊ शकते. मुंबईहून उड्डाण घेतलेल्या या विमानात वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवारांचा अंगरक्षक विदीप जाधव यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते. पण या सगळ्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा घटनाक्रम पाहिला तर ज्यावेळी हे विमान धावपट्टीवर उतरत होतं तेव्हा धुकं असल्यानं दृश्यमानता नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच बारामती विमानतळ लहान असून लँडिंगसाठी लागणारी ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम सुविधा इथं उपलब्ध नसल्याचंही समोर आलंय. वैमानिकानं मॅन्युअल लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि विमान धावपट्टीवर न जाता एका बाजूला कलंडलं आणि शेतात कोसळलं. या टेबल टॉप रनवेच्या सुमारे 100 फूट उंचीवर असताना विमानाचा तोल गेला. त्यामुळे रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळलं आणि मोठा स्फोट झाला. बारामती विमानतळावर इंधनाची सोय नसल्यानं हे विमान अतिरिक्त इंधनासह बारामतीत आलं होतं. त्यामुळे पहिला स्फोट झाल्यानंतर इंधनामुळे अनेक लहान स्फोट सुरू झाले. विमानात भीषण आग लागली आणि त्यामुळे तात्काळ बचाव कार्य शक्य झालं नाही. हे सगळं समोर आल्यावर अपघातग्रस्त ठिकाणावर अजूनही आसपासच्या गावातून बघ्यांची गर्दी होत असल्याचं समोर आलंय. आता या अपघाताचा तपास चालू आहे. DGCA अहवालानंतर अंतिम कारण समोर येऊ शकेल. सीआयडी कडून तपासाअंती काय माहिती येते तेही पाहावं लागेल. पण हा अपघात रोखता आला असता का असा सवाल मात्र कायम राहील. तसं झालं असतं तर बारामतीत आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा आवाज घुमला असता. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.